नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एक विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनल तुम्ही नसाल तर हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत करू शकता। कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणतोय पाणी, हमी भाव देण्याची जयंत पाटलांची मागणी बघू शकता। संपूर्ण बातमी महत्त्वाची घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता। राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत। कांदे दर उतरल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळावा व त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी कांद्यालाही तर पिकाप्रमाणे हमी भाव दिला जावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे या ठिकाणी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी सरकारकडे केली आहे। कांद्याची साठवणूक करताना सडण्याचा धोका असतो, त्यामुळे शेतकरी कमी भावात कांदा विकण्यास भाग पडत आहे। कांदा पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो। पीक आल्यानंतर त्याची योग्य साठवणूक करणे हे देखील मोठे आव्हान असते। परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था ढासळत चालली आहे। राज्य आणि केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करूनच इतर पिकाप्रमाणे कांद्याला सुद्धा हमी भाव देण्यात यावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे। शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने तत्काळ पावले उचलावी उचलावीत आणि कांद्यालाही इतर पिकाप्रमाणे हमी भाव दिला जावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे। आणि एकंदरीतच लासलगाव या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव मंगळवार रोजी जर बघितले तर खाली प्रमाणे असे आहे। कमीत कमी 500, जास्तीत जास्त 2100 आणि सर्वसाधारण दर 1460 रुपयापर्यंतचे बाजारभाव होते। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटू माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतोय। जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद। लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा। धन्यवाद।